अंधश्रद्धा हा शब्द महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला त्याचं श्रेय जातं ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीला. या संघटनेने देव आणि धर्माला सोडा असं कधीच म्हटलं नाही. श्रद्धा असणं वेगळं आणि अंधश्रद्धा बाळगून त्याच्या आहारी जाणं वेगळं. याविषयी उघडपणे भूमिका घेणारी संघटना म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती. आज या संघटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. अल्पवेळ आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं उत्तम नेटवर्किंग असणारी, पण कोणत्याही फंडाशिवाय अनुदानाशिवाय चालणारी भारतातलीच नाही तर आशियातली एकमेव संघटना म्हणून अनिसचा गौरव केला जातो. या अदृष्टाची भीती, अतृप्त कामनांची पूर्ती, समाज जीवनातली अस्थिरता आणि अगतिकता, माझ्या मनातली अपराधी भावना, या सगळ्यांची उत्तरं परंपरेने आलेल्या दैव, प्रारब्ध आणि त्याचा आविष्कार असलेली कथित कर्मकांड आणि बुवा यांच्याशी जाऊन भेटतो. हे झालं एक कारण त्याचं की जे मी नाही, म्हणजे मी मर्यादित अर्थाने दूर करू शकतो. दुसरं कारण तर फार मोठं आहे, म्हणजे सामाजिक वास्तवाशिवाय काही असं कुठलं जग निर्माण होत नाही. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की मोठे बुवाबाजीचे सगळे प्रकार हे आरोग्याच्या क्षेत्रातच कसे आहेत. कोणीतरी असलम बाबा हाताच्या बोटाने ऑपरेशन करतो, कोणीतरी फरशीवाले बाबा डोक्यावर फरशी ठेवून सगळ्या रोगांचं निदान करतो, कोणीतरी पार्वती मा पोटावरनं हात फिरवून निपुत्रिकांना संतती देते. जर आरोग्याच्या क्षेत्रातनं सरकार बाहेर पडत असेल तर लोक अगतिक होतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अनिस. अनिसचे संस्थापक होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. संघटनेची स्थापना झाली 9 ऑगस्ट 1989 साली. पण त्याआधी डॉक्टर दाभोलकरांच्या मनात या संघटनेचं बीज पेरलं गेलं होतं. 60 ते 70च्या दरम्यान त्यांच्या विचारांची जडणघडण झाली होती. समाजवादी युवक दलात सक्रिय असताना त्यांच्या सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली. समाजातल्या विवेकाचा ऱ्हास आणि रूढी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या वाढत्या प्रकारामुळे ते अस्वस्थ झाले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची धग अजूनही विझली नव्हती. त्यावेळी भारतात अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये बी प्रेमानंद यांचं नाव मोठं होतं. बी प्रेमानंद चमत्कार, भानामती, बुवाबाजी यामागचं गिमिक लोकांसमोर उलगडून सांगायचे आणि त्यामागचं विज्ञानही सांगायचे. तशा विज्ञान यात्रा ठिकठिकाणी घेतल्या जात. अशाच एका शिबिरात बी प्रेमानंद यांच्या विचारांनी डॉक्टर दाभोलकर प्रभावित झाले. त्याच 80च्या दशकात अब्राहम कोल यांच्यासारख्या रॅशनलिस्ट विचारवंतांच्या विचारांचाही प्रभाव दाभोलकरांवर झाला. इथेच डॉक्टरकीचा पेशा सोडून त्यांनी स्वतःला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून झोकून दिलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा महाराष्ट्रात पुढे चालवला. पण दाभोलकरांची चळवळ त्याही पुढे नेणारी ठरली. प्रेमानंद किंवा अब्राहम कौर यांचं जर तुम्ही सगळं वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचं काम हे जे लोकमानसासमोर आलं ते बुवाबाजी, भूत, भानामती, भविष्य याला आव्हान देणाऱ्या व्यक्ती म्हणून आलं. जरी ही दोन्ही माणसंही सेक्युलर होती. आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जो मार्ग निवडला हा बी प्रेमानंद आणि कौरांच्या पुढे जाणारा आणि महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या मागे जाणारा असा होता. सुरुवातीला समविचारी तरुणांनी मानवीय नास्तिक मंच ही संघटना उभी केली. पण नास्तिक या शब्दावरून मतभेद झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची पद्धत आणि कार्यक्षेत्र ठरवण्यासाठी डॉक्टर दाभोलकरांनी 4 सूत्र मांडली. त्यातलं पहिलं सूत्र होतं शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. त्यामुळे चळवळीला जनमानसात स्थान मिळालं. बुवाबाजी वाढलेली, लोक नरबळी देत होते. भानामती, देवाला सोडणं, करणी करणं या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लोकांचं प्रबोधन करायला सुरुवात केली. या स्वरूपाच्या गोष्टींना आव्हान देणारं महाराष्ट्रामध्ये अधिकृत यंत्रणा नव्हती. म्हणजे अमक्या अमक्या ठिकाणी बुवा चमत्कार करतोय तो खोटा आहे आम्ही म्हणणार, अमक्या अमक्या ठिकाणी भूत आहे म्हटलं आम्ही त्या ठिकाणी जाऊन राहणार, अमक्या अमक्या ठिकाणी भानामतीने आपोआप वस्त्र पेटतात म्हटलात की आम्ही ती भानामती बंद करणार. कोणी म्हणला की ज्योतिषशास्त्र खरं आहे की आम्ही म्हटलं ज्योतिषशास्त्र खरं नाही म्हणणार. या स्वरूपाचं प्रत्यक्ष कन्फ्रंटेशन
महाराष्ट्रात नव्हतं, जे आम्ही अतिशय पद्धतशीरपणे उभं केलं. याच्या पुढच्या टप्प्यावर आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे नेले. अनिसच्या चळवळीचे आणि यशाचे 25 वर्ष साक्षीदार असलेले कार्यकर्ते म्हणजे प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे आणि सुशीला मुंडे. शोध भूताचा, बोध मनाचा. आणि ही मोहीम जी होती ही कोकणामध्ये होती. आता कोकण म्हटलं की तिथे भूत, प्रेत, आत्मा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग तिथे लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही सांगायचो की तुम्ही भूत दाखवा, आणि त्यावेळेला आमच्याकडे इतके, आज 21 लाखाचं आव्हान आहे आमच्याकडे, त्यावेळेला 2 लाखाचं आव्हान होतं. तर त्या काळामध्ये आम्हाला खूप यश आलं, धमक्याही आल्या, परंतु आम्ही त्याला बदललो नाही. आणि याच्यामध्ये डॉक्टर स्वतः होते. आमचे पनवेलचे डॉक्टर प्रदीप पाटकर म्हणून आहेत, मानसोपचार तज्ज्ञ, तेही या चळवळीमध्ये होते. आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही ही मोहीम यशस्वी केली. चमत्कार दाखवा आणि 21 लाख मिळवा असं आवाहन अनिसनं अनेकदा केलं, पण चमत्कार काही दिसला नाही. हात फिरवून सोनसाखळ्या आणि भस्म देणारे सत्यसाईबाबा यांचा पर्दाफाश अनिसनं केला. मराठवाड्यातल्या भानामतीचा प्रश्न हा अधिक जास्त होता आणि डॉक्टर सातत्यानं संपर्कात राहिले. मराठवाड्यामध्ये सातत्याने यायचे तिथलं काम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्यावेळेला जिथे जाईल तिथं त्या भानामतीचे प्रश्न अधिक जास्त मोठ्या प्रमाणावर दिसायचे आणि लोक त्याच्याबद्दल विचारायचे. आणि म्हणून डॉक्टरांनी असं केलंय की भानामती प्रबोधन झडक मोहीमच आपण घेऊया, अशा पद्धतीची एक मोहीम 1996ला त्या ठिकाणी घेतली गेली. आमचे सातत्याने व्याख्यानं होतात, व्याख्यानामधून सुद्धा ते त्याच्याबद्दलची माहिती देत असतो. शाळा कॉलेजमधून कार्यक्रम होत असतात, ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम होतात. त्याच्यामुळे प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि मग जरी काही असलं तर तो मानसिक आरोग्याशी संबंधित तो प्रश्न आहे, म्हणून मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची निश्चित संख्या वाढलेली आहे. अशा नाहीतर मग ते बुवाबाबांकडे अधिक जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि खूप मोठ्या प्रमाणात शोषण निर्माण होतं. प्रश्न क्रमांक 5, सर्पाचे विष चढणार नाही असा मंत्र नरेंद्र महाराजांच्याकडे आहे आणि तो त्यांनी अरविंद पंडित यांना दिला असा 18व्या अध्यायात उल्लेख आहे. पान क्रमांक 181 आवृत्ती घेतली. आम्ही कधी असा सापाचं विष उतरल्याचा दावा केलेला नाही आहे आणि त्यामुळे भक्तांची कशाला इतरांची सुद्धा नावं देण्याचा प्रश्न उद्भवतो. नरेंद्र महाराजांसोबतचा जाहीर वादही खूप गाजला. सिंधुदुर्गातील डुंगेश्वराच्या देवळातील चमत्काराला आवाहन, भोंदू बाबांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या अनिसनं शनी शिंगणापूरमध्ये महिलांच्या प्रवेशासाठी संघर्ष केला. आदिवासी भागात महिलांचं शोषण करणाऱ्या डाकीण प्रथेविरुद्धही अनिसची मोहीम प्रभावी ठरली. पैशाचा पाऊस पडणं हा जो 25 वर्षानंतरचा अलीकडच्या काळामध्ये फोफावलेला काळ आहे, हा फार वेगळा आहे ना. हे 25 वर्षापूर्वी नव्हतं. किंवा रेकी आहे, किंवा फेंगशुई आहे, किंवा वास्तुशास्त्र आहे, हे अलीकडचे सगळे प्रकार आहेत जे 25 वर्षापूर्वी नव्हते. तेव्हा साधे साधे चेटू, करणी, भूत, भानामती, जादूटोणा, मूल होत नाही म्हणून नवस कर, उपवास कर, व्रत कर, वैकल्य कर, असे साध्या साध्या अंधश्रद्धा होत्या. परंतु जसा काळ लोटला, आपण जास्त अद्ययावत होत गेलो, तशा तशा अंधश्रद्धांचं स्वरूप देखील बदलत गेलं. अंधश्रद्धांविषयी काही घडलं की लोक पहिल्यापासून आमच्याकडे येतात. पूर्वी तसं होत नसे, कारण लोकांना माहीत नसे की कुठे जायचं याविषयी उत्तर शोधायला. म्हणजे घरात जरी काही प्रकरणं घडली तरी आज त्या सगळ्या केसेस समितीच्या प्रत्येक सेंटर्सकडे तालुका लेवलवर, गाव पातळीवर देखील येतात. पूर्वी ह्याविषयी बोलायला देखील लोक मागत असतात. आता धडकपणे बोलतात की अरे ही अंधश्रद्धा आहे बरं का, हे काही करायचं नाही. म्हणजे उपास तपासापासून तर अगदी गावातल्या काही बकरी बळीपासून तर नरबळीपर्यंत याविषयी लोक आता जागृत झाले. लोकांना समजतं की अंधश्रद्धाच आहे, याविषयी काय बोलायची, म्हणजे पूर्वी बोलत नसत. म्हणजे अंधश्रद्धाविषयी बोललं तर लोकांना असं वाटतं की धर्माला काहीतरी हे होईल किंवा लोक भडकतील, पण आता तसं होत नाही. आता ओपनली लोक याविषयी बोलावं. त्यामुळे चांगलं प्रबोधन आणि हे असंच पुढे वाढत गेलं तर कदाचित लवकरच अंधश्रद्धामुक्त आपण होऊ असं वाटतं. ज्योतिषशास्त्रातला फोलपणा पुढे आणण्यासाठीही त्याची तर्कशुद्ध मांडणी संघटनेने केली. अनिसचं दुसरं सूत्र होतं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार करणं. शहाजी भोसले यांच्यासारखे कार्यकर्ते शाळांमध्ये जाऊन नव्या पिढीमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवतात. एक खेळा, 2 खेळ, तसे धारदार टोकदार खेळ आहेत, टोचलं तर हातात घुसू शकते ना शेत. पण जास्त खेळ असल्यामुळं याचं वजन जे आहे हे प्रत्येक खेळावर विभागलं जातं. त्यामुळं ते काही प्रमाणात टोचतं पण शरीरात घुसत नाही. जवळपास 1 लाख शाळा, 6 लाख माध्यमिक शिक्षक आणि 1,10,00,000 विद्यार्थ्यांनी अनिसच्या मदतीने विज्ञानाचा वसा घेतलाय.
सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प हा जो आहे हा आम्ही साधारणतः आमची चळवळ 89ला सुरू झाली. त्याच्यानंतर पुढच्या लगेच 10 वर्षामध्ये म्हणजे 92-93ला आम्ही हा प्रकल्प सुरू केला. त्यामागची आमची भावना अशी होती की आम्ही गावोगावी फिरायचो, वस्त्यातनं फिरायचो, पाड्यातनं फिरायचो. मग आमच्या असं लक्षात आलं की आपण जे सगळे उपक्रम करतोय ते मोठ्या माणसांसाठी करतोय, का नाही आपण या लहान मुलांकडे वळलं तर. मग आमचं लक्ष ह्या शाळेतल्या मुलांकडे गेलं. आम्ही त्यांना टार्गेट केलं, कारण ते संस्कारक्षम वय असल्यामुळे एक वेळ आईने सांगितलेलं ऐकत नाहीत, पण बाईंनी सांगितलेलं मुलं ऐकतात. हे आमच्या लक्षात आलं, कारण आमच्या चळवळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षक मंडळी पण होती. आमच्या मनपे सरांच्या डोक्यात एक असा प्रकल्प आला ज्याचं नाव आम्ही सत्यशोध प्रज्ञा परीक्षा. ज्याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारे परीक्षा घ्यायचो. एक तर 1ली ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी आणि नंतर चौथं म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी पण. आणि याला आम्हाला खूप यश आलं, कारण यामध्ये आम्ही काय करायचो, एक प्रश्नपत्रिका तयार करायचो आणि ही प्रश्नपत्रिका शिक्षकांमार्फत आम्ही विद्यार्थ्यांना पोचवायचो. मुलांना सांगायचं तुम्ही विचार करा, पालकांशी बोला, मित्रांशी बोला, शिक्षकांशी बोला आणि मग ही उत्तरं लिहा. आणि मग मुलांमध्ये एक वैचारिक घुसळण सुरू व्हायला लागली. गेल्या 25 वर्षांमध्ये नव्या पिढीला घडवणारे सत्यशोध आणि प्रज्ञा परीक्षा हे प्रकल्प आज यशस्वी वाटचाल करतायत. जगामध्ये पहिल्यांदा अघोरी आणि अमानुष प्रथांच्या विरोधात थेटपणे कारवाई करणारा 12 अनुसूचीतल्या कलमांचा कायदा हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा पहिल्यांदा अस्तित्वात आलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 3रं सूत्र होतं ते म्हणजे धर्माची विधायक, कृतिशील आणि कृतिशील चिकित्सा करणं. अण्णा हिंगमिरे त्यांच्या मुलीला पुन्हा भेटू शकले ते अनिसमुळे. त्यांच्या मुलीनं जातीबाहेर लग्न केलं म्हणून भटक्या जोशी समाजाच्या पंचांनी त्यांना जातीबाहेर काढलं. माझ्या मुलीचा मी जो आंतरजाती विवाह करून दिला होता त्याच्यामुळे जात पंचांनी मला जातीबाहेर टाकलं होतं कायमचं. आणि त्याच्यामुळे त्रास असा की कुणाच्या लग्नात, दहाव्यात आणि अंत्यविधीला जाण्याची पूर्णतः बंदी. आणि माझी मुलगी दुसऱ्या जमातीत दिल्यामुळे आणि तिला जाणं येणं, भेटीगाठी ह्या गोष्टीला पूर्णतः समाजातल्या जात पंचातल्या पंचांनी पूर्णतः बंदी आणि विरोध केला होता. आणि समाजात पण त्या लोकांचा जो न्यायनिवाडा असेल तो ते मान्य करायचे आणि त्यांच्या विरोधात कोणालाही बोलायची हिंमत नसायची. गेल्या जुलैमध्ये नाशिकमध्ये जात पंचायतीच्या दबावामुळे वडिलांनीच गरोदर मुलीचा गळा आवळून खून केला. प्रमिला कांबळेच्या हत्येमागे जात पंचायतीचा दबाव असल्याची माहिती अण्णा हिंगमिरे यांनीच पोलिसांना कळवली. प्रमिलानं जातीबाहेर लग्न केल्यानं वैदू समाज जात पंचायतीनं तिच्या वडिलांना एकनाथ कुंभारकरला जातीबाहेर टाकलं होतं. प्रमिलाच्या वडिलांना आणि पंचांना पोलिसांनी अटक केली. या अमानुष घटनेनंतर जात पंचायतीच्या अत्याचाराच्या शेकडो कहाण्या पुढे आल्या. राज्यभरातून तक्रारींचा पाऊस पडला. अनिसनं हा प्रश्न उचलला. डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये जात पंचायत मुठमाती परिषद घेण्यात आली. गेल्या 8 ऑगस्टला झालेल्या या परिषदेला राज्यभरातले लोक जमले होते. जात पंचायतीच्या दहशतीने पिडलेले, जात पंचायतीच्या दंडेलशाही विरोधात पुढे येणारे. प्रमिलेची हत्या झालेल्या ठिकाणची माती कार्यकर्त्यांनी या परिषदेत आणली. समाजामध्ये चांगला परिणाम झाला. त्या पंचांना त्याची एक प्रकारे थोडीशी समजही मिळाली आणि ह्या प्रकारे थोडासा हळूहळू बदल होतोय. ह्याचा अनिसने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आपल्या ह्या समाजाच्या ह्या कार्यासाठी. आणि त्याच्यामुळे आमच्या समाजातील पूर्ण जात पंचायत आता पूर्णपणे बंद झालेली आहे. अनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तक्रारीचा जातीने पाठपुरावा केला. पोलिसात तक्रारी नोंदवून घेण्यासाठी संघर्ष केला. घाबरलेल्या तक्रारदारांना संरक्षण दिलं. पोलीस प्रशासन यांच्यासोबत संवाद सुरू केला. लोकांना संघटित केलं. रस्त्यावर उतरून लढा दिला. जात ही सर्वात भीषण अंधश्रद्धा आहे असं दाभोळकर म्हणायचे. पण नाशिकची जात पंचायत मुठमाती परिषद दाभोळकरांची शेवटची परिषद ठरली. अनिसच्या कार्यकर्त्यांनी धीर सोडला नाही.
दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली आखलेला जात पंचायत मूठमाती परिषदांचा कार्यक्रम सुरूच ठेवला. अनेक ठिकाणी पंचांना अटक झाली. डॉक्टर दाभोळकर असे म्हणत की आपला लढा पंचांविरोध नसून त्यांच्या शोषक प्रवृत्तीशी आहे. डॉक्टर दाभोळकरांनी हा सांगितलेला जे प्रबोधनाचा जो मार्ग आहे तोच आम्ही घेऊन महाराष्ट्रभर लढत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जात पंचायती आज बरखास्त होत आहेत. नाशिकमधील भटके दोषित नाही, पण बहुतेक सर्व जात पंचायती बरखास्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या काही जात पंचायतीत रूपांतर सामाजिक सुधारणा मंडळात करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. काही जात पंचायतीमध्ये त्यावर महिलांना प्रतिनिधित्व देण्याची पण आम्ही भूमिका घेतलेली आहे. खरं तर महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणाच्या इतिहासातलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. काही जातीच्या पंचांनी ही परिवर्तनाची भूमिका स्वीकारली. आमच्या पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाकडे काही तरुणांनी अर्ज केला. त्यामध्ये विशेषतः प्राध्यापक विठ्ठल बुलबुल यांचा एक सहभाग आहे. त्यांनी अशी मागणी केली की न्याय शब्द हा योग्य वाटत आहे आणि न्याय पंचायती करताना लोकांना जो त्रास होतो त्याचा देखील समाजाने विचार केला पाहिजे, यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी त्यांनी जेव्हा केली त्यावेळेस पंच कमिटीमध्ये थोडंसं वादळ निर्माण झालं. परंतु नंतर मी त्यामध्ये लक्ष घातलं आणि सर्वांना समजून सांगितलं. अनेक मिटिंगा घेतल्या, अनेक सभा घेतल्या आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे त्यांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रबोधनाला यश आलं. अशी एक ना अनेक उदाहरणं. श्रीरामपूरच्या सुनीताचं लग्न 65 वर्षांच्या एका खुन्याशी लावण्याचा निर्णय पंचांनी दिला. त्याला विरोध करणाऱ्या सुनीताच्या लढ्यात तिला अनिसने साथ दिली आणि पंचांना माघार घ्यावी लागली. वर्षानुवर्ष रुजलेल्या जातीच्या या अंधश्रद्धेला अनिसनं खऱ्या अर्थानं मूठमाती दिली आणि समतेचं रोपटं नव्याने लावलं. याशिवाय अनिस गेली 20 वर्ष आंतरजातीय विवाहासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही करताय. जन्माने मिळालेली जात मानणं ही एक अंधश्रद्धा आहे असं डॉक्टर दाभोळकर सातत्यानं म्हणायचे आणि म्हणून त्याच्यासाठी आंतरजातीय विवाह अधिक जास्त होणे गरजेचं आहे. जोडीदाराची विवेकी निवड अशा पद्धतीचं एक आम्ही मोहीम या माध्यमातून सुरू केली. अनिसनं गेल्या 25 वर्षात अनेक यशस्वी लढे दिले. दाभोळकरांनी गेली 2 दशकं ज्या कायद्याचा पाठपुरावा केला तो जादूटोणा विरोधी कायदा करायला अनिसनं भाग पाडलं. जगामध्ये पहिल्यांदा अघोरी आणि अमानुष प्रथांच्या विरोधात थेटपणे कारवाई करणारा 12 अनुसूचीतल्या कलमांचा कायदा हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा पहिल्यांदा अस्तित्वात आलेला आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये कायदेशीर थेट कारवाई करता येईल अशा स्वरूपाचे काही 12 अनुसूचीतल्या कलमांनुसारचे गुन्हे सिद्ध होऊ शकतात. ही एक पायरी ओलांडली आहे चळवळीच्या माध्यमातून कायद्याच्या निमित्ताने. चले जाओ तो चले जाते, रुक जाओ रुक जाते, चले जाओ. आतापर्यंत महाराष्ट्रभरात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेत. यावरूनच या कायद्याची किती गरज होती हे लक्षात येईल. आमच्याकडे जी महाराष्ट्रभरातनं नोंद आली त्याप्रमाणे साधारण एक 75च्या वरती आता केसेस दाखल झाले आहेत आणि त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महसूल विभागातनं झालेल्या आहेत आणि समाजातल्या सर्व आर्थिक स्तरातल्या आणि सामाजिक स्तरातनं त्या गुन्हे दाखल झालेले आहेत. गेल्या वर्षी 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. दाभोळकरांच्या हत्येचा तपास करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी प्लॅनचेट या अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर 25 वर्षानंतर आजही मोठं आव्हान उभं आहे.